त्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही पावसामध्ये वगैरे भिजत गेले का काल? सर आई शिवा देते सर. हो ना. हो, पावसात कोणाला आनंद येतो पावसात भिजण्याचा, कोणाला थोडंसं भीती वाटते की ओलं झालं तर सर्दी होईल, ताप येईल, नाही का? पण पावसाळ्याचं वातावरण खूप मजेशीर मजादायक आहे, नाही? चला, तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ठीक आहे, एक छोटीशी गोष्ट आहे आणि गोष्ट ऐकल्यानंतर त्याच्यावर आपण काहीतरी चर्चा करू. तर गोष्ट बघा, मीना आणि राजू हे दोघे बहीण भाऊ आहेत. मीना आणि राजू बहीण भाऊ. मीना ही मोठी बहीण आहे, जवळपास 11-12 वर्षाची असेल, आणि राजू तिचा लहान भाऊ आहे जो इयत्ता 2रीमध्ये आहे. तर काय होते, एक दिवस आई किराणा दुकानामध्ये जाते, सोबत दोघे हे सुद्धा जातात आईच्या मागे लागून. मग किराणा वगैरे घेऊन झाला की 2 थैल्यामध्ये किराणा होतो. तो राजू जो आहे तो आता लहान मुलगा असल्यामुळे हट्ट करतो, आई मी थैली पकडतो, आई मी थैली पकडतो म्हणून. तर राजू एक थैली उचलतो, पण ती काही त्याच्याने उचलणं जमत नाही, ती जड असते. मग आई त्याला म्हणते की तू ही 2री थैली उचल, ही थोडीशी वजनाला हलकी आहे. आणि जडवाली थैली ती मीनाकडे देते. दोघेही ते थैली घेऊन आईसोबत घरी येतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आईला थोडंफार थैल्या पकडण्यामध्ये त्यांनी मदत केली. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आई स्वयंपाकघरामध्ये पोळ्या बनवत असते तेव्हा मीना सुद्धा आईला मदत करत असते पोळ्या बनवण्यामध्ये. ते बघून राजूला सुद्धा इच्छा होते की मी सुद्धा पोळ्या बनवून बघतो. मग राजू जातो स्वयंपाक खोलीमध्ये आणि तो सुद्धा हट्ट करतो, आई मला पण बनवायचे आहे, मला पण बनवून बघू दे. आई सुरुवातीला नकार देते की तू नको बनव बा, नाही का? पण नंतर मग त्याचा हट्ट बघून बरंच एक थोडीशी कणिक त्याला देऊन देते, चला बनवून बघ. तो बनवण्याचा प्रयत्न करतो, त्याची पोळी थोडीशी गोल आकाराची बनत नाही, नाही का? तर अशा पद्धतीने ते मदत करण्याचा प्रयत्न करतात. ती एक छोटीशी इन्सिडेंट आहे, गोष्ट आहे जे प्रत्येकाच्या घरी घडत असते आपल्या, नाही का? आपल्याकडे जर कोणी लहान मुलं असतात तर ते हट्ट करतात आई बाबांना कामामध्ये मदत करण्यासाठी. आपल्यालाही माहीत आहे की तुमचे जर लहान बहीण भाऊ असतील तर ते झाडू पकडतात, झाडू मारतो. झाडणं तर होणार नाही पण करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा पद्धतीचे हे 2 मुलं होते. तर या कथेहून आपल्याला बघा, या गोष्टीहून आपल्याला काय लक्षात येते की राजू आणि मीना कसे मुलं होते, सांगू शकाल का? आई वडिलांना मदत करणारे होते, बरोबर आहे? तर असे आपण सर्वच जण आई वडिलांना कळत न कळत कोणाला कामात मदत करतो. एखादी काम नाही पण करत असेल पण सहसा लहान मुलं करायला बघतात, बरोबर आहे? तर बघा, आता या गोष्टीवरून आपण एक विचार करूया की पहिला प्रसंग जो झाला होता की किराणा दुकानात गेला होता, राजूने थैली उचलण्याचा प्रयत्न केला होता पण ती त्याला जमली नाही, बरोबर आहे? का बरं नसेल जमली? ती जड होती. मीनाला ती जमली, बरोबर आहे? दुसऱ्या प्रसंगामध्ये ते दोघंही पोळी बनवत होते, मीना आणि राजू. दोघांनी पोळी बनवण्याचा प्रयत्न केला. मीनाची पोळी थोडीशी चांगली बनली, राजूची नाही बनली, बरोबर आहे? यामध्ये का बरं असं झालं असेल? मीनाला सराव होता आणि राजूला तेवढा सराव नव्हता. तर याच्यावरून आपल्याला ही एक लक्षात येते की बघा, जी गोष्ट आपण करू शकतो, ज्या गोष्टी आपल्याला जमतात, आपण करू शकतो, त्या आपल्या आहेत क्षमता. त्या काय, त्यांना काय म्हणू आपण? आपल्या क्षमता. आणि जी गोष्ट आपल्याला चांगली जमत नाही तर असं समजायचं की ती चांगली क्षमता आपल्यामध्ये चांगली अजून रुजायची आहे, की ती तयार व्हायची आहे. आणि ज्या गोष्टी आपल्याला अजिबात जमत नाही ती क्षमता आपल्यामध्ये नाही आहे. तर आज आपण जो पाठ शिकणार आहोत, जो घटक शिकणार आहोत, ते आहे माझ्या क्षमता. तर आज मुलांना आपण बघूया की आपल्या अशा कोणकोणत्या क्षमता आहेत ज्या आपल्याला जमतात आणि ज्या थोड्याफार जमत नाही. ठीक आहे, तर चला आता तुम्ही इयत्ता 2री पान क्रमांक 4 घटक 2 माझ्या क्षमता पान काढ. बघा बरं, तुम्हाला वाचणं जमते का आणि वाचून ते तुम्हाला कळते का? बघा बरं, सध्या काहीच करायचं नाही, फक्त वाचून बघा की कोणकोणते प्रसंगी किंवा कोणकोणती तिथे गोष्टी दाखवल्या आहेत. पान क्रमांक 4 वर बघा, इयत्ता 2री पान क्रमांक 4. ते चित्र बघा, थोडे विचार करा त्याच्यावर.
की कोणत्या गोष्टी आपल्याला तिथल्या जमतात आणि कोणत्या बऱ्यापैकी जमत नाही. सध्या तिथे काहीच करू नका, टिक करू नका, काहीच करू नका, फक्त बघा, विचार करा त्याच्यावर. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय करायचं आहे ते मी सांगतो. बघितले सर्वांनी? बर, चला आता आपल्याला काय करायचं आहे, त्या पान क्रमांक 4 वर जे दिलेल्या गोष्टी चित्ररूपात आहे, त्याचं वर्णन खाली आहे, त्याच्यामध्ये काय करायचं, ज्या गोष्टी आपल्याला जमतात त्याच्या खाली जो डब्बा दिलेला आहे त्या डब्यामध्ये आपल्याला एक इमोजी किंवा स्माइली काढायचा आहे, हसरा चेहरा काढायचा आहे. सर्वांना जमेल का ते काढणं? जमेल का? बरं, थोडंसं काढून दाखवतो बघा. असा पहिलं वर्तुळ काढा, एक गोल काढा, छानशी तुम्हाला जमेल तसा. मग काय करायचं आहे, या गोलमध्ये त्याला 2 डोळे काढा आणि थोडासा असा वरच्या तोंडाचा हसऱ्या चेहऱ्याचा त्याचा तोंड बनवा. ठीक आहे. जर त्याला ती गोष्ट जमत असेल, म्हणजे तुम्हाला जर ती वाटते की मला ही गोष्ट चांगल्याने येते, तर अशा पद्धतीचा स्माइली किंवा इमोजी त्या डब्यामध्ये तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे. आणि जर समजा एखादी गोष्ट आपल्याला जमते पण ती बऱ्यापैकी जमत नाही आहे, म्हणजे तुम्ही करू शकता पण चांगल्याने नाही जमेल, तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, दुसरी इमोजी काढायची आहे. 2 वर्तुळ काढा, त्याच्यामध्ये 2 डोळे काढा आणि हा जो त्याचा तोंडाचा भाग आहे हा खालच्या तोंडाचा वर्तुळ काढा त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे तो नर्वस होते. जी गोष्ट आपल्याला जमत नाही, आपण काय होतो, एखादी गोष्ट आपल्याला जमली नाही तर आपण थोडंसं हताश होतो, निराश होतो, उदास होतो. तर ते उदासी किंवा निराशा दर्शवण्यासाठी हे अशा पद्धतीचा तुम्हाला स्माइली काढायचा आहे. ठीक आहे. तर सुरुवात करायचं. चला, पहिलं चित्र बघा. काय म्हणते पहिलं चित्र? चित्र काढणे. आता तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना चित्र चांगलं काढता येते त्यांनी कोणता इमोजी, कोणता स्माइली काढायचा? हा वाला, हसऱ्या चेहऱ्याचा. ठीक आहे. चला काढा बघू. आणि ज्यांना नसेल जमत, म्हणजे चित्र काढता येते पण बऱ्यापैकी जमत नाही, त्यांनी असा वाला स्माइली काढा तिथे. ठीक आहे. काढले सर? ओके. झालं का रे सर्वांचं? बर, पुढचं चित्र बघा. गोष्ट वाचणे. गोष्ट वाचणे. तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना बऱ्यापैकी गोष्ट वाचता येते त्यांनी हसऱ्या चेहरा काढा तिथे, स्माइली, हॅपी वाला स्माइली काढा, आनंदी वाचणारा स्माइली काढा. आणि ज्यांना गोष्ट वाचायला जमत नाही किंवा अडखळत वाचत असेल त्यांनी ही वाली स्माइली काढा. जमत आहे का काढायला? स्माइली जमत आहे? अच्छा, छान. झालं सर्वांचं? दुसरं चित्र झालं. चला तिसऱ्या चित्राकडे बघा. काय आहे त्या चित्रामध्ये? एक मुलगी आहे, सायकल चालवत आहे ना. तर तुमच्यापैकी किती जणाला सायकल चालवणं जमते? हा, जमते. वा वा, छान. बऱ्याच पैकी मुलांना सायकल चालवायला जमते. छान. फास्ट? अरे वेगात सायकल चालवायची नाही बरं. सायकल असं नाही करायचं, सावकाश सायकल चालू. आणि अगोदरच पावसाळ्याचे दिवस आले आहेत बरं, गड्ड्यामध्ये पाणी भरून राहते, नाल्या तुडुंब भरतात, मग नाली आणि रस्ता ओळखायला येत नाही. ठीक आहे. हो, नाही तसं नाही, छान चालवायचं. बरं, चला. तर ज्यांना सायकल चालवणे चांगल्यापैकी जमते त्यांनी हसऱ्या चेहऱ्याची स्माइली काढा. आणि ज्यांना चालवता येत नसेल किंवा जे नुकते शिकत असेल सायकल चालवणं त्यांनी ही वाली स्माइली काढा. त्यानंतर चौथं चित्र बघा. आता चौथ्या चित्रामध्ये कदाचित तुम्हाला काही जणाला समजलं असेल, काही जणाला नसेल समज. का फळ्यावर काही लिहिलेलं चित्र आहे आणि एक मुलगा आहे, बरोबर आहे. तर तिथे आहे त्या मुलाला सोपे शब्द लिहिणे. सोपे शब्द लिहिणे म्हणजे त्या मुलाला सोपे शब्द लिहिणे जमते. तुम्हाला जर काही सोपे शब्द सांगितले आणि जर तुम्ही लिहू शकत असाल, असं तुम्हाला वाटते की तुम्ही सोपे शब्द लिहू शकतो, तर तुम्ही
हॅपी फेसवाली स्माइली काढा त्याच्यामध्ये. का बरं रे, तू का बरं नाही काढत आहे? काढण्याचा प्रयत्न कर. हा, अच्छा अच्छा, थोडस मदत कर रे त्याला, काढण्यामध्ये मदत कर, तुझं झालं असेल तर. मला पाहून लिहिता येते सर, ऐकून नाही लिहित आहे. अच्छा अच्छा, पाहून लिहिता येते. हा ठीक आहे, इथे काय सोपे शब्द लिहिणे, पाहून लिहिणे पण चालेल. ठीक आहे, पाहून जर लिहिता येत असेल, बरोबर लिहिता येत असेल तरी चालेल. त्याच्यानंतरचं बघा 5वं चित्र, ती मुलगी हातामध्ये बॅग आणि शाळेचा ड्रेस घेऊन आहे, म्हणजे ती शाळेला जाण्याची तयारी करत आहे. तर तिला शाळेला जाण्याची तयारी करेन. तुमच्यापैकी किती जणाला शाळेला जाण्यासाठी तयारी करणं जमते? म्हणजे तुम्ही स्वतःहून करता, आई बाबाची मदत न घेता तुम्ही स्वतःहून तयारी करून येता, असे आहेत का आपल्याकडे? आहेत. मला तर टाळी नाही लावता येत सर. बर, आई करून देते, आई करून. हा, तर तुला जर आई करून देत असेल तर मग तू कोणती स्माइली काढशील त्याच्यामध्ये? दुखी दुखी चेहऱ्याची किंवा निराश चेहऱ्याची जी स्माइली आहे ती काढायची आहे. आणि जे स्वतःहून तयारी करून आपल्या शाळेमध्ये येतात त्यांनी हसऱ्या चेहऱ्याची स्माइली काढा. झालं सर्वांचं? हा, त्याच्यानंतरचं बघा, छोटी गोष्ट सांगणे. हा, गोष्टी सांगता पा तुम्ही, सांगता ना? ओके. हा ऐकायला मजा येते हो, सर. हां. तर काही जण गोष्टी पण सांगतात. तुम्ही आपल्या गावातले घरचे किस्से काही सांगता ना, छोट्या छोट्या गोष्टी. तर जे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सांगता, तुम्हा सर्वांना बऱ्यापैकी जमते. तर त्याच्यामध्ये हसऱ्या चेहऱ्याची स्माइली काढा. काढले? अच्छा. त्याच्यानंतरचं बघा चित्र आहे पूर्ण वाक्यात बोलणे. पूर्ण वाक्यात बोलणे. जर तुम्हाला वाटते की मी पूर्ण वाक्यामध्ये उत्तर देऊ शकतो, जसं मी प्रश्न विचारला, तुझे नाव काय आहे, आणि जर तुम्ही म्हणत असाल की माझे नाव अरविंदा आहे, असं जर पूर्ण उत्तर येत असेल, किंवा एखादी आहे की तुझी आई बाजारात कशासाठी गेली होती, आणि याचं जर तुम्ही उत्तर देऊ शकत असाल की माझी आई भाजीपाला किंवा किराणा आणण्यासाठी गेली होती, असं जर पूर्ण वाक्यात तुमच्याकडे उत्तर देता येत असेल, म्हणजे तुम्हाला तिथे मग हसऱ्या चेहऱ्याची स्माइली काढायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचं बघा, मी पणजीमध्ये राहते. प्रश्नाचे उत्तर पूर्ण वाक्यात लिहिणे. प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहिता येत असेल असं तुम्हाला जर वाटते तर तिथे हसऱ्या चेहऱ्याची स्माइली काढा, अन्यथा निराश चेहऱ्याची स्माइली काढा तिथे. आणि शेवटचं बघा काय आहे, तो मुलगा फळ्याजवळ आहे, 99 पर्यंतची संख्या दिसते. 99 पर्यंतच्या संख्या मोजणे व लिहिणे. तुम्हाला जर 99 पर्यंतच्या संख्या मोजता येत असेल आणि ते लिहिता येत असेल तर तिथे सुद्धा हसऱ्या चेहऱ्याची स्माइली काढा. आणि ज्यांना ते जमत नसेल, 99 पेक्षा कमी असेल, 50 पर्यंत येत असेल किंवा कुठेही मधात येत असेल, त्यांनी निराश चेहऱ्याची, दुखी चेहऱ्याची ही स्माइली काढायची आहे. ठीक आहे. झालं सर्वांचं पूर्ण? कोणी राहिलं का मागे? नाही ना? झालं ना सर्वांचं? चला आता काय करूया, आपण तुमची जोडी तयार करूया. की नेमके जे आता तुम्ही जे केले आहे ना, काही गोष्टी तुम्हाला चांगल्या जमल्या, काही इतरांना जमत असेल, काही तुम्हाला जे नाही जमत असेल ते दुसऱ्याला सुद्धा जमत असेल, तर आपण गट तयार करूया. त्यासाठी आपण पहिलं मोजणी चालू करूया, काउंटिंग चालू करूया. ठीक आहे. अरे बाळा, तुझ्यापासून चालू कर. 1 मन. 1 हा, 2 2 1 नाही 3 3 4 5 6 7 8 10 हा 11 12 13 नाही 14, 13च्या नंतर 14 15 16. म्हणजे आज 16 विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये हजर आहेत. ठीक आहे. तर आपण 2-2चे जर गट केले तर 8 जोड्या तयार होतील. बरोबर आहे. तर मग आपण काउंटिंग करू. आता कसं 1 ते 8 पर्यंत, 8 नंबर झाला की आपण पुन्हा 1 पासून चालू करू. ठीक आहे. हा, पहिल्यापासून पुन्हा चालू करत 1 2 हा 3 सर 4 हो. नाही नाही 8 हां 7 1 1 1 8च्या नंतर 1 1 3
तुझा नंबर आता लक्षच नव्हतं. लक्षात नव्हतं. बर बर 5. हा 5 हा 6. अच्छा. तर आता ज्यांचा 1 नंबर आहे ते उभे व्हा. 1 नंबर. हा ते जवळ बसा. ये रे बाबा तू बस बरं इथे. हा तुमचा नंबर 2 नंबर. 1 नंबर. हा 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 थांबा ना. 2 नंबर 2 नंबर कुठे आहे? इकडेच आहे ना 2 नंबर. बरं 2 नंबर तुम्ही बसा तिथे. 2 नंबर जवळ बसा ना. आमची जोडी लागली. हा 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 बरं. बरं झाली आहे दोघाची नाही का? हा ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये बघा की अशी कोणती गोष्ट आहे जे तुला पण चांगली जमली आणि याला पण चांगली जमली. साम्य म्हणजे दोघांनाही चांगली जमली अशी बघा. इकडचे जे जोड्या आहेत यांनी काय बघायचं की अशी कोणती गोष्ट आहे जे मला चांगली जमली पण माझ्या बाजूच्या जोडीदाराला चांगली जमली नाही. की अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या बऱ्यापैकी तुम्हा दोघांना पण जमल्या म्हणजे या दोघांच्याही त्या क्षमता विकसित झालेल्या आहेत. सर हा इथं नाही का सर 9 चित्र आहेत ना. हो तर 9 चित्रापैकी फक्त 2च असे आहेत सर चित्र की आमचे जुळले आहेत सर. अच्छा. बाकी अजिबात नाही जुळले सर. अच्छा अच्छा. अरे अरे माझ्या वेगळा आहे सर. काही हरकत नाही काही हरकत नाही. दोन्ही चालक नाही बरं जमते सर दोघांना पण. हा हा नाही जमत नाही जमत. नाही ते बर सर. बर हा आणि 1 ते 99 पर्यंत जे ते मोजताही येत नाही. सर बर दोघांनाही नाही बरं मोजता जे येत, सर. जे जमतात त्या 2 गोष्टी कोणत्या? एकही नाही जोडले सर. एकही नाही जोडल्या म्हणजे सर्वांचे वेगळे आहेत. बरं बरं चला बसा बसा. या इकडल्यापैकी कोण्या जोडीचं झालं का? हा या तुम्ही या. आता तुमच्यामध्ये बघा की काय वेगळ्या क्षमता आहेत नाही का? वेगवेगळ्या क्षमता आहेत नाही का? जे यांना जमते पण यांना जमत नाही. हा आम्ही दोघी मैत्रिणी आहोत. हा. आम्हाला सारच जमते. अच्छा सायकल चांगली चालवता येते सर पण हिने नाही चालवता येत. हा बघा म्हणजे तुझी सायकल चालवण्याची क्षमता पूर्णपणे विकसित झाली आहे ते त्यांना नाही येत. ठीक आहे. मला शिकवत नाही ना सर ही. हा अच्छा अच्छा. आपल्या मैत्रिणीला शिकवून घेशील बरं. हा ही 99 पर्यंतचे पाडे ओळखते सर. मला नाही येत सर. बरं, बरं. तू मला सायकल शिकव. हा तू तिला सायकल शिकव ती तुला संख्या ज्ञान शिकवेल. ठीक आहे चला बसा. तर अशा पद्धतीनं आपण आता जोडीनं हे कार्य घेतलं गटकार्य घेतलं. आता एक प्रश्न तुमच्यासाठी चर्चा करण्यासाठी तुम्ही आपसामध्ये चर्चा करा की या पुस्तकामध्ये या पानामध्ये दिलेल्या गोष्टीच्या व्यतिरिक्त अशा काही गोष्टी आहेत का ज्या आपल्या शाळेमध्ये घडतात किंवा तुमच्या घरी घडतात आणि त्यापैकी काही गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी जमते करू शकता तुम्ही आणि काही गोष्टी अशा पण असतील ज्या करू शकत नाही. त्या गोष्टींवर तुम्ही थोडासा विचार करा आपापसात चर्चा करा. खूप गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या. हळूवारपणे बोला आणि चर्चा करा.